नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेल्या महाराष्ट्राच्या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीजमध्ये आज आपलं अत्यंत महत्त्वाचं लेक्चर म्हणजे आज आपण रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री हा विषय चालू करणार आहोत. आणि केमिस्ट्रीची संकल्पना काय आहे, केमिस्ट्री कशाला म्हणतात, केमिस्ट्रीचे जनक काय, आधुनिक केमिस्ट्रीचे जनक काय, मॉडर्न केमिस्ट्रीचे जनक जे आहेत, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री हे जे आहेत ते आपण आधी बघूया. त्यानंतर आपला केमिस्ट्रीचा म्हणजेच रसायनशास्त्राचा पहिला चॅप्टर द्रव्य आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, केमिस्ट्री जे आहे, रसायनशास्त्र जे आहे हे एक चॅप्टर जे आहे दुसऱ्या चॅप्टरवरती डिपेंड आहे. पहिलं चॅप्टर पाहिलं की दुसरं चॅप्टर समजायला तुम्हाला सोपं जाते, दुसरं चॅप्टर पाहिलं की तिसरं चॅप्टर समजायला तुम्हाला सोपं जाते, कारण हे थोडेसे इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे प्रत्येक चॅप्टर पाहताना रसायनशास्त्र जर तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करायचं असेल तर पहिल्या चॅप्टरपासून एकदम बेसिकपासून सुरुवात करा, तरच तुम्ही डायरेक्ट पुढे जासाल. नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर रिॲक्शन करून पाहत असाल किंवा डायरेक्ट तुमचं जर थेरॉटिकल तोंडपाठ करून पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला रसायनशास्त्र काही समजणार नाही आहे. तर रसायनशास्त्र पहिल्या लेक्चरपासून कोणीही व्हिडिओ पाहताना पहिलं चॅप्टर पाहायचं, नंतर दुसरं, नंतर तिसरं, असं अशा पद्धतीनुसार रसायनशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. फिजिक्सचं जसं होतं की फिजिक्समध्ये तुम्ही कुठलंही चॅप्टर कधी जर चालू केलं तर त्यामध्ये काही इश्यू नव्हता. सेम बायोचं आहे, बायोचं कुठलंही चॅप्टर कधी चालू केलं काही इश्यू नाही. पण हे जे आहेत रसायनशास्त्राचे आपले जे चॅप्टर आहेत इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे. तर रसायनशास्त्राचे जनक कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर रसायनशास्त्राचे जनक जे आहेत अँटोनी लॅव्हायसियर हे रसायनशास्त्राचे जनक आहेत. फक्त रसायनशास्त्राचे जनक जर तुम्हाला विचारलं तर अँटोनी लॅव्हायसियर हे रसायनशास्त्राचे जनक आहेत, उत्तर द्यायचं आहे. आणि आधुनिक रसायनशास्त्राचे जनक जर विचारलं तर 3 व्यक्ती आहेत. हा लॅव्हायसियर, बॉईल डाल्टन आणि बार्झेलियस हे जे आहेत आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आहेत. लॅव्हायसियर, बॉईल डाल्टन आणि बार्झेलियस हे आधुनिक रसायनशास्त्राचे जनक आहेत. मग बघा, रसायनशास्त्र कशाला म्हणायचं तर पदार्थाची रचना आणि गुणधर्म आणि त्यांच्यातून होणाऱ्या बदलाशी संबंधित शास्त्र जे आहे ते काय आहे, रसायनशास्त्र. पदार्थाची जी रचना आहे आणि त्यांचे गुणधर्म आहे आणि त्यांच्यातून होणाऱ्या बदलांशी संबंधित जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो, रसायनशास्त्र म्हणतो. मग पदार्थ म्हणजे काय, मग पदार्थाचे गुणधर्म काय आणि त्यातून कोणकोणते बदल होतात. जसं आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट जी आहे काही काळानंतर आपलं जे आहे अन्न कुजते तर याच्यामध्ये रासायनिक बदल होतात. ठीक आहे, भौतिक बदल होतात. तर हे बदल कशा पद्धतीनुसार, रासायनिक बदल काय असतात, भौतिक बदल काय असतात, दुधाचे दही होणे, बरोबर आहे, यामध्ये रासायनिक क्रिया आहेत. तर हे रासायनिक क्रिया काय होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला सायंटिफिकली स्टडी करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला रसायनशास्त्राच्यामध्ये पाहायच्या आहेत. ठीक आहे. तर पदार्थ त्याला आपण म्हणतो द्रव्य. हेच पहिलं चॅप्टर आहे आपलं, पदार्थ म्हणजेच द्रव्य. ठीक आहे. तर द्रव्य जो आहे बघा, हा जो पेन आहे हा काय पदार्थ आहे, द्रव्य आहे. मग हा बघा याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की द्रव्य म्हणजे काय, कोणती एक वस्तू आहे. मग तुमचा मोबाईल असेल, हा व्हाईट बोर्ड असेल, लाईट असेल, माझे कपडे असतील, हे सर्व जे आहेत हे काय आहेत, द्रव्य आहेत. द्रव्य म्हणजे काय, मग कोणतीही वस्तू. मग हे द्रव्य जे आहेत हे अनेक लहान लहान सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. अनेक लहान लहान सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात आणि यांच्यामध्ये काय असते, आकर्षण असते. काय असते, आकर्षण. हा पेन जो बनलेला आहे, समजा हा पूर्ण पेन आहे आपला, याच्यामध्ये लहान लहान बारीक कणांपासून तो बनलेला आहे. ठीक आहे, लहान लहान बारीक कणांपासून बनलेला आहे. आणि हे जे बारीक कण आहेत यांच्यामध्ये काय आहे, आकर्षण आहे. लक्षात ठेवा, काय ठेवा आहे, आकर्षण आहे. काय, आकर्षण आहे. ठीक आहे. आता बघा, द्रव्याला आकारमान आणि वस्तुमान असते. द्रव्याला आकारमान असते आणि वस्तुमान असते. म्हणजेच द्रव्याला व्हॉल्यूम असतो आणि मास असतो. आता आकारमान म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, आपण गणितामध्ये शिकतो इष्टिका चितीचे घनफळ आहे ना, इष्टिका चितीचे घनफळ आपण शिकतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला घनफळ म्हणजेच आकारमान काढायचं असते, लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची, बरोबर आहे. किंवा आपल्याला आकारमान काढायचं म्हटलं की समजा एवढी ही पाण्याची टाकी आहे, यामध्ये किती लिटर पाणी बसेल हे आपल्याला विचारलं जाते, बरोबर आहे. म्हणजेच ते आपण आकारमान काढतो. आकारमान म्हणजे ते किती, त्यामध्ये त्याची क्षमता किती आहे, की त्यामध्ये किती सामावून घेण्याची क्षमता जी असते ती असते आकारमान. आणि वस्तुमान किंवा आकारमान म्हणजे आपण समजू शकू की ते किती जागा व्यापते साध्या शब्दामध्ये. आता हा पेन मी जर इथं ठेवला तर एवढी जी जागा आहे ही काय केली, यानं व्यापली, म्हणजेच ते झालं त्याचं आकारमान. आणि वस्तुमान म्हणजेच मास. आता मास तुम्हाला सांगण्याची गरज नाही, वजन आणि वस्तुमानामध्ये फरक आहे, तुम्हाला फिजिक्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. वस्तुमानाचं एकक काय असते, ग्रॅम, किलोग्रॅम आहे ना. ठीक आहे. तर
वस्तुमान जे आहे, वस्तुमान म्हणजेच काय, त्याचं स्पेसिफिकली काहीतरी मास असेल, ग्रॅममध्ये असेल, म्हणजेच वस्तुमान जे असते त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, समजलं. आकारमान म्हणजे काहीतरी जागा व्यापणे आणि वस्तुमान म्हणजे स्पेसिफिक त्याचे काहीतरी क्षमता आहे, त्याला काय म्हणतो आपण, वस्तुमान. आता बघा कागद काय आहे, उदाहरणं दिलेले आहेत द्रव्याचे. द्रव्य म्हणजेच पदार्थ आहे, कोणती वस्तू आहे. उदाहरणं दिलेलं आहेत, कागद जो आहे, लाकूड आहे, माती आहे, लोखंड आहे, पाणी आहे, दूध आहे, हवा आहे, ऑक्सिजन आहे, संगमरवर आहे. जे पण तुम्हाला दिसते ते सर्व काय आहेत, पदार्थ आहेत, द्रव्य आहेत. ठीक आहे. आता द्रव्याचे वर्गीकरण जर करायचं म्हटलं तर द्रव्याचं 2 पद्धतीनुसार वर्गीकरण करता येते. किती पद्धतीनुसार, 2 पद्धतीनुसार वर्गीकरण करता येते. एक असते भौतिक वर्गीकरण म्हणजे भोवताली होणाऱ्या बदलांमुळे होणारं वर्गीकरण, आणि दुसरं आहे रासायनिक वर्गीकरण म्हणजे ज्यामध्ये रासायनिक क्रिया होऊन ते वर्गीकरण पडते. असे 2 पद्धतीनुसार द्रव्याचं 2 पद्धतीनुसार वर्गीकरण करता येते. तर भौतिक वर्गीकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं वर्गीकरण जर पाहिलं तर पहिले स्थायू, नंतर द्रव, नंतर वायू, नंतर अयनायू ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, आणि 5वी आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ज्याला BEC म्हणतो. काय म्हणतो आपण, BEC, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ह्या 5 अवस्था आपल्याला भौतिक वर्गीकरणामध्ये पाहायला भेटतात. स्थायू सॉलिड, द्रव म्हणजेच लिक्विड, वायू म्हणजेच गॅस, अयनायू म्हणजेच प्लाझ्मा, आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही 5वी अवस्था आहे. अशा भौतिक वर्गीकरणाच्या द्रव्याच्या आपल्याला 5 अवस्था पाहायला भेटतात. आणि रासायनिक वर्गीकरणामध्ये मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रण अशा 3 अवस्था आपल्याला पाहायला भेटतात. पहिले आपण भौतिक वर्गीकरण शिकणार आहोत, त्यानंतर दुसरा चॅप्टर जो आहे त्यामध्ये आपल्याला मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रण वगैरे बघायचे आहे. ठीक आहे. तर बघा भौतिक वर्गीकरण म्हणजे भोवताली होणाऱ्या बदलांमुळे स्थायू, द्रव, वायू, अयनायू आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ह्या आपल्याला अवस्था पाहायला भेटतात. आता स्थायू जर म्हटलं तर हा काय स्थायू आहे म्हणजे याला निश्चित आकार आहे आणि वस्तुमानसुद्धा आहे. म्हणजे याला आकारमान पण आहे आणि वस्तुमान पण आहे. म्हणजे स्थायूला जो आहे निश्चित आकार असतो आणि वस्तुमान असतो. आता बघा द्रव्य आणि द्रव याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे कोणतीही वस्तू आणि द्रव म्हणजे लिक्विड, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, इथं काही कन्फ्युजन करू नका. द्रव्य वेगळं आहे, द्रव्य म्हणजे वस्तू आहे कोणती तरी, द्रव म्हणजे लिक्विड पदार्थ, लिक्विड आहे ना, जे म्हणजे ज्याला स्पेसिफिक आकारमान नसेल ते एखाद्या भांड्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून या गोष्टी करत आलो आहे ना. स्थायू, द्रव, वायू त्याचे गुणधर्म वगैरे काय आहेत ते आपण व्यवस्थित बघणार आहोत. त्या अगोदर एक्झाम्पलनुसार आपण एकदा बघून घेऊ. समजा हा लोखंडाचा एक तुकडा आहे. ठीक आहे, हा लोखंडाचा तुकडा आहे. हा बघा, हा जागा वापरू राहिला आणि याचं वजनसुद्धा आहे. सॉरी, वजन नाही म्हणतात त्याला, काय म्हणायचं, वस्तुमान आहे. म्हणजे याला आकारमान आणि वस्तुमान आहे ना. म्हणजे हा काय झाला, स्थायू झाला आहे ना. हा काय झाला, स्थायू. दुसरं, आता या लोखंडाला मी जर हीट दिली, बरोबर आहे, जर याला मेल्ट केलं तर काय होईल, या लोखंडाचं रूपांतर काही टेम्परेचरला काय होईल, द्रवामध्ये होईल आहे ना. आता द्रवामध्ये म्हटलं तर तो आपण जर जमिनीवर टाकला तर तो अस्तव्यस्त फिरेल, पण जर तो भांड्यात टाकला, एक असं भांडं टाकलं तर त्याच्यामध्ये तो असा राहून जाईल, बरोबर आहे. आता याला आकारमान तर आहे, पण जे आहे त्याला स्पेसिफिक निश्चित आकार आहे का, त्याला नाही आहे. याला निश्चित आकार नाही आहे म्हणजे हे काय झालं, द्रव रूपामध्ये झालं. निश्चित आकार नाही आहे ना, पण वस्तुमान तर ते आहे, वस्तुमान तर त्याला आहेच. इथं हे किलोमध्ये मोजलं होतं, आता हे लिटरमध्ये मोजला शकते किंवा किलोग्रॅममध्ये सुद्धा मोजता येते. ठीक आहे, म्हणजे स्थायूंना वस्तुमान आहे आणि आकारमान आहे, वायूंना निश्चित आकार नाही आहे पण वस्तुमान आहे. आणि समजा परत याला जर आपण आणखी मेल्ट केलं म्हणजे काय, याला जर आणखी हीट जर दिलं तर या लोखंडाचं रूपांतर काय होईल, वाफेमध्ये होईल आहे ना. जस्ट आपण सांगू राहिलं एक्झाम्पल आहे, याचं रूपांतर काय होईल, वाफेमध्ये. आता ही वाफ जी आहे बंद डब्यामध्ये भरता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे याला बघा, आता ही वाफ जी आहे आपल्याला डोळ्यांना दिसेल, डोळ्याने दिसते वाफ, दिसेल का, ठीक आहे. तर बघा, डोळ्याने दिसणार तर नाही, जसं पाण्याचे जे वाफ आहे ते आपल्याला डोळ्याने दिसते थोडीफार, पण बघा आता हे काय झालं, याचे वाफेत रूपांतर झालं. म्हणजे आता याला निश्चित आकार पण नाही आहे आणि याला वस्तुमान आहे का, आहे, वस्तुमान आहे ना, त्याला वस्तुमान आहे.
पण यामध्ये लक्षात येईल की स्थायींना वस्तुमान आणि आकारमान आहे, द्रवाला जो आहे आकारमान नाही आहे पण वस्तुमान आहे, आकार नाही आहे पण वस्तुमान आहे, आणि वायू जो आहे वायूला आकारमान पण नाही आहे आणि वस्तुमान पण नाही आहे, वस्तुमान पण नाही आहे. ठीक आहे, वस्तुमान पण नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय की यामध्ये असणारं आकर्षण बल काय असते, आकर्षण बल. आता आकर्षण बल म्हणजे काय की स्थायींमध्ये आकर्षण बल हे खूप जास्त प्रमाणात असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता जर आपण बघितलं की जे द्रव्य आहेत हे अनेक लहान लहान सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात, बरोबर आहे, अनेक लहान लहान सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. समजा आपण हा जर स्थायू जर पाहिला तर यामध्ये हे जे मॉलिक्यूल आहेत आतमधले एकदम जवळ आहेत, एकदम जवळ असतात. काय असतात, एकदम जवळ असतात, एकदम जवळ असतात. म्हणून स्थायींना जो आहे निश्चित आकार आणि निश्चित वस्तुमान असते, निश्चित आकार असतो स्थायींना. म्हणजे हे जे कण आहेत एकदम जवळ असतात आणि हे यांच्यामध्ये आकर्षण बल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असते ते असते जास्त असते. समजा हेच आपण जर द्रवामध्ये पाहिलं तर हे थोडेसे अशा टाईपमध्ये असतात, थोडे दूर असतात. ठीक आहे, हे द्रवामध्ये असतात, थोडे दूर असतात. म्हणजे यामध्ये द्रवामध्ये हे आकर्षण बल काय असते, कमी असते. कशाच्या तुलनेत, स्थायीच्या तुलनेमध्ये. आणि तिसरं आपण जर वायू पाहिलं तर याचे सूक्ष्मकण तर आहेतच पण खूप दूर आहेत, खूप दूर आहेत. ठीक आहे, म्हणजे यांना आता हे जे आहेत वायूमध्ये यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे खूपच कमी आहे. कशाच्या तुलनेमध्ये, द्रव आणि स्थायीच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, म्हणजे इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त आहे ना, आणि इथं सर्वात कमी आहे. ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा. हेच आपल्याला आता गुणधर्मामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, हेच आपल्याला गुणधर्मामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया स्थायू, द्रव, वायू, अयनायू, बोस, आइन्स्टाईन, कंडेन्सेट या भौतिक अवस्था ज्या आहेत यांच्या आपण एक एक स्पेसिफिकली व्यवस्थित एक्सप्लेन करून त्यांचे गुणधर्म वगैरे बघूया. ठीक आहे, तर बघा पुढे आहे स्थायू. स्थायू आपल्याला डिटेल्समध्ये बघायचं आहे. स्थायूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सॉलिड. यांना निश्चित आकार व आकारमान असते, माहीत आहे आपल्याला. यांना निश्चित आकार असतो आणि आकारमानसुद्धा असते. स्थायू पदार्थाचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही, म्हणून स्थायी हे असंपीडीय म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल असतात. जर आपण जनरली थोडंसं जर बल लावलं याच्यावरती पेनावरती तर लगेच त्याचा आकार बदलत नाही, म्हणून त्याला असंपीडीय म्हणजेच इनकॉम्प्रेसिबल म्हणतात. स्थायी हे अधिक दृढ असतात आणि कठीण असतात, दृढ आणि कठीण असतात. ठीक आहे, स्थायींमधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. म्हणजेच त्यांच्या दोन कणांमधील अंतर खूपच कमी असते, म्हणूनच स्थायूमधील दोन कण एकमेकांना सर्वाधिक आकर्षित करतात. ठीक आहे, मी तुम्हाला आताच दाखवलं होतं की समजा आपण असे काढले तर यामध्ये स्थायूचे जे कण आहेत ते एकदम जवळजवळ असतात, म्हणून यांच्यामधलं जे अंतर आहे खूप कमी असते. खूप कमी अंतर असल्यामुळे यामधलं आकर्षण बल जे आहे ते काय असते, जास्त असते. काही स्थायींना बाह्य बल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात. या गुणधर्माला अकार्यता म्हणजेच प्लास्टिसिटी असे म्हणतात. म्हणजेच बघा, अकार्यता स्थायींमध्ये आहे, त्याच्यानंतर असंपीडीयता आहे, त्यानंतर स्थितिस्थापकता आहे. ते कठीण असतात म्हणजे दृढ असतात. हे स्थायींचे काय आहेत, प्रमुख गुणधर्म आहेत. ठीक आहे, आता स्थायींचे दोन प्रकार पडतात, एवढंच लक्षात ठेवा. स्थायींचे दोन प्रकार, एक आहे स्फटिकी स्थायू आणि दुसरा आहे अस्फटिकी स्थायू. स्फटिकी स्थायू जो आहे त्याला क्रिस्टलाइन सॉलिड. याचं जर पाहायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कण असतात आणि यातील कणांची मांडणी नियमित असते. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो व दिशानुवर्ती गुणधर्म असतात. उदाहरणार्थ मीठ, हिरा आणि ग्रॅफाईट हे जे आहे स्फटिकी स्थायूची उदाहरणं आहेत. आणि अस्फटिकी स्थायू जर म्हटला तर त्याला आपण ॲमॉर्फस सॉलिड म्हणतो, ज्याला आपण आभासी स्थायू म्हणतो. तर हा जो आहे अनियमित आकाराचे कणी मिळून हे स्थायू तयार होतात. यांनाच आभासी स्थायू म्हणजे स्युडो सॉलिड म्हणतात. उदाहरणार्थ काच, रबर आणि प्लास्टिक जे आहेत हे जे आहेत अस्फटिकी स्थायूचे उदाहरणं आहेत. आता स्थायूंमध्ये जर लक्षात ठेवायचं म्हटलं की ते कठीण असतात, त्यांना निश्चित आकार आणि आकारमान असते. त्यांच्यामध्ये संपीडीयता, असंपीडीयता गुणधर्म असतो, म्हणजे बाह्य बल जर लावलं तर लगेच त्यांचा आकार चेंज होत नाही.
त्याच्यानंतर जर काही स्थायींवरती जर आपण बाह्यभर जर लावलं तर त्याचा आकार चेंज होतो, तो कायमचा चेंज होतो, त्याला अकार्यता गुणधर्म म्हणतात. हे सर्व जे गुणधर्म आहेत हे स्थायींमध्ये आहेत. त्याचे दोन प्रकार, स्फटिकी स्थायू आणि दुसरा आहे अस्फटिकी स्थायू. स्फटिकी स्थायूमध्ये हिरा, मीठ आणि ग्रॅफाईट हे उदाहरणं येतील आणि अस्फटिकी स्थायूमध्ये काच, रबर, प्लास्टिक हे उदाहरणं येतील. अस्फटिकी स्थायूला आपण आभासी स्थायू असे म्हणतो. यानंतर आपण द्रव आणि वायूचे जे आहेत गुणधर्म अभ्यासूया. ठीक आहे. पुढे बघा, द्रव, वायू आणि अयनायू आपण बघून घेऊ. तर द्रवाचे कोणकोणते गुणधर्म आहेत? तर द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते, परंतु निश्चित आकार नसतो. आकार म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं होतं आकारमान म्हणजे काय? जे जागा व्यापतात त्यांना आपण आकारमान म्हणतो. म्हणजे द्रव पदार्थ जागा व्यापते म्हणून त्याला आकारमान असते, पण त्याला आकार असतो का? नसतो. दुसरं आहे यांचे आंतरेणीव आकर्षित बल हे स्थायूपेक्षा कमी व वायूपेक्षा जास्त असते. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी तुम्हाला 3 डायग्राम काढल्या होत्या. त्याच्यामधलं स्थायींमधलं जे 2 कणांमधलं अंतर असतं ते कमी होतं आणि त्याच्यामधलं आकर्षण बल जास्त होतं. त्याच्यापेक्षा द्रवांमधलं जे होतं ते स्थायूपेक्षा थोडंसं जास्त अंतर होतं आणि आकर्षण बलसुद्धा जे आहे ते काय होतं? कमी होतं. आणि वायूंमध्ये ते जे आहे खूपच दूर होते एकमेकांपासून. हे तुम्हाला मी डायग्राममध्ये सांगितलं आहे. तेच इथं म्हटलेलं आहे, यांचेच आंतरेणीव आकर्षित बल हे स्थायूपेक्षा कमी आणि वायूपेक्षा काय असते? जास्त असते. आणि द्रवांमधील 2 रेणूतील परस्पर अंतर हे स्थायूपेक्षा जास्त असेल आणि वायूपेक्षा काय असेल? कमी असेल. पुढे जर पाहिलं तर द्रव्य ज्या भांड्यात टाकले तो आकार धारण करतात, जमिनीवर टाकले असतात ते काय करतात? सर्वत्र पसरतात. या गुणधर्माला प्रवाहिता म्हणजेच फ्लुइडिटी म्हणतात. याच गुणधर्माला काय म्हणतात? प्रवाहिता असे म्हणतात. द्रव्य जे आहे कमी संपीडीय असतात. द्रव्य जे आहेत हे कमी संपीडीय असतात. पुढचं आपण बघूया वायू, गॅस. यांना निश्चित आकार पण नसतो आणि आकारमान पण नसते. निश्चित आकार पण नसतो आणि आकारमान पण नसते. आता तुम्हाला माहीत आहे की वायूचे 2 रेणूंमधील कण जे अंतर आहे सर्वाधिक आहे, बरोबर आहे. आणि परंतु 2 रेणूंमधील आकर्षित बल जे आहे हे सर्वात कमी आहे. वायू सर्वात जास्त संपीडीय असतात म्हणून आपण घरी वापरत असलेला जो द्रवरूपी वायू आहे हा दाबून टाकीत भरला जातो. आता आपल्या घरी वापरलेले असते जो गॅस म्हणतो त्याला आपण LPG गॅस म्हणतो, ज्यालाच त्याचा फुल फॉर्म आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस. हा जो गॅस आहे हा द्रवरूपी दाबून भरला जातो आणि जेव्हा त्याचं जाळ होतो म्हणजे आपण बटन चालू करतो, इकडचं बटन चालू करतो आपल्या गॅसच्या शेगडीचं, तेव्हा त्याचं जाळ होतं ना माचीस लावल्यानंतर किंवा आपण लायटर लावल्यानंतर. तर जो जाळ होतो तो कशाच्या रूपामध्ये होतो? वायूच्या रूपामध्ये होतो. ठीक आहे. तर जे आपल्या घरी वापरलं जातं ते LPG गॅस असतो, लिक्विड पेट्रोलियम गॅस. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे 2 गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या होत्या. डायग्रामसुद्धा तुमची लक्षात असेल. डायग्राम जर लक्षात आलं तर हे पाठ करण्याची गरज नाही. ॲक्च्युअलमध्ये हे पाठ करण्याची गरजच नाही आहे, समजून घेण्याची गरज आहे. तिसरी महत्त्वाची अवस्था जी आहे अयनाव्य आहे, याला प्लाझ्मा आपण म्हणतो. ही अवस्था जी आहे अतिशय जास्त तापमान असेल आणि अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते. प्रत्येक ठिकाणी ही अवस्था नसते. जिथं खूप जास्त तापमान आहे आणि खूप जास्त एनर्जी आहे तिथं ही अवस्था अस्तित्वात असते. ही अवस्था जी आहे आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते. कशाच्या? आयनयुक्त वायूच्या स्वरूपामध्ये. याचे काही गुणधर्म जे आहेत, काही महत्त्वाचे पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत की जो निऑन बल्ब आहे याच्यामध्ये निऑन वायू असतं, लक्षात ठेवायचं आहे. फ्ल्युरोसंट बल्ब जो आहे याच्यामध्ये हेलियम वायू असतो. फ्ल्युरोसंट बल्ब म्हणजे चमकणारा, दुरून चमकतो तो. ठीक आहे. सूर्य आणि तारे याच अवस्थेमुळे चमकतात. सूर्य आणि तारे जे आहेत अयनायू या अवस्थेमुळेच चमकतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता निऑन जो वायू असतो यामुळे जो बल्बला रंग प्राप्त होतो तो होतो लाल नारंगी. हेलियम जो वायू असतो फ्ल्युरोसंट बल्बमध्ये याच्यामुळे जो रंग प्राप्त होतो तो कोणता होतो? पांढरा रंग प्राप्त होतो. ऑर्गॉन जर त्या लाईटमध्ये जर वायू असला तर त्याच्यामुळे त्या लाईटला जांभळा आणि निळा रंग प्राप्त होतो. जर आपला त्या बल्बमध्ये क्रिप्टॉन जर वायू असेल तर त्यामध्ये त्या बल्बला निळा रंग प्राप्त होतो. बल्बमध्ये जर झेनॉन वायू असेल तर त्या बल्बला हिरवा रंग प्राप्त होतो. हे डायरेक्ट पाठच करून टाका. निऑन बल्बमध्ये निऑन वायू असतो, फ्ल्युरोसंट बल्बमध्ये हेलियम वायू असतो. सूर्य आणि तारे जे आहेत अयनायू म्हणजेच प्लाझ्मा या अवस्थेमुळे चमकतात, लक्षात ठेवा. निऑन जर वायू बल्बमध्ये असेल तर नारंगी रंग प्राप्त होईल. हेलियममुळे पांढरा रंग प्राप्त होईल. ऑर्गॉनमुळे जांभळा निळा रंग प्राप्त होईल. क्रिप्टॉन जर असेल वायू बल्बमध्ये तर निळा रंग प्राप्त होईल आणि झेनॉन जर असेल तर हिरवा रंग प्राप्त होईल. हे पाठच करून टाका. डायरेक्ट प्रश्न विचारतात निऑन बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर कोणता वायू असतो?
निऑन वायू असतो आणि त्याच्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो, लाल नारंगी प्राप्त होतो डायरेक्ट. फ्ल्युरोसंट बल्बमध्ये कोणता वायू असतो, तर कोणता वायू असतो, हेलियम वायू असतो, त्याच्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो, पांढरा रंग प्राप्त होतो. ऑर्गॉन, जर बल्बमध्ये ऑर्गन वायू आहे तर त्या बल्बला कोणता रंग प्राप्त होईल, तर जांभळा निळा रंग प्राप्त होईल. क्रिप्टॉन जर असेल, बल्बमध्ये क्रिप्टॉन जर वायू असेल, गॅस असेल, तर कोणता रंग प्राप्त होईल, निळा रंग प्राप्त होईल. बल्बमध्ये जर झेनॉन गॅस असेल, वायू असेल, तर कोणता रंग प्राप्त होईल, हिरवा जो आहे हिरवा रंग प्राप्त होईल. हे डायरेक्ट पाठच करून टाकायचं आहे. एक शेवटची अवस्था आपली बाकी आहे, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. आपल्या भारतीय व्यक्तींना अभिमान वाटेल अशी महत्त्वाची जी आहे या अवस्थेचा शोध शोध म्हणजे याचीकडे जी वाटचाल केली होती भारतीय व्यक्तींनी, भारतीय शास्त्रज्ञान केली होती. म्हणून आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची, म्हणजे आपल्या भारतीय व्यक्तींना अत्यंत अभिमान वाटेल अशी ही अवस्था आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. एस एन बोस यांनी हे शोधून काढली होती, म्हणून त्यांना बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट असं नाव दिलेलं आहे. बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, BEC. ठीक आहे, ते 5वी अवस्था आपण बघून घेऊ. आणि याच्या पुढचं जे कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये आपल्याला गॅसीय समीकरणं बघायचं आहेत, तर गॅसीय जे इक्वेशन्स आहेत म्हणजे त्याचे जे नियम आहेत ते आपण बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाष्पीभवन असेल, संप्लीवन असेल, ह्या सर्व कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. पुढे त्याचा भरपूर वापर आपल्याला होणार आहे. त्याच्यावरचे एक्झाम्पल परीक्षेमध्ये भरपूर येतात. तर ते सुद्धा दुसरं जे लेक्चर असेल त्यामध्ये ते तुम्ही सर्वांनी बघायचं आहे. दुसरं लेक्चर बघण्याच्या अगोदर पहिलं लेक्चर पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. एक शेवटची अवस्था बाकी आहे, BEC, ते आपण बघून घेऊ. बघा, शेवटची भौतिक अवस्था आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट, ज्यालाच आपण शॉर्टफॉर्ममध्ये BEC म्हणतो. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की 1920मध्ये भारतीय भौतिकतज्ञ होते SN बोस यांनी या 5व्या अवस्थेची जी संकल्पना आहे ती संकल्पना मांडली. आणि याच अवस्थेवर आधारित अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी द्रव्याची 5वी अवस्था म्हणजेच बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट शोधून काढली. ठीक आहे, म्हणजे सर्वात प्रथम संकल्पना जी मांडली होती ती कोणी मांडली होती, SN बोस यांनी मांडली होती 1920मध्ये. आणि याच अवस्थेवर आधारित अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी द्रव्याची जी आहे 5वी अवस्था मांडली. त्यालाच काय नाव दिलं, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करून ही अवस्था प्राप्त करता येते. खूपच कमी घनता आहे ज्या वायूची आणि या वायूला थंड करून ही अवस्था प्राप्त करता येते. आता बघा, हा जो वायू आहे हा हवेच्या 100,000 पट कमी घनता असणारा असला पाहिजे आणि त्यामध्ये खूपच कमी तापमान असलं तरच ही अवस्था प्राप्त करता येते. BEC या अवस्थेच्या अभ्यासावर खालील शास्त्रज्ञांना जे आहे 2001मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहेत. म्हणजेच बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट या अवस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ जे आहेत यांना 2001मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तर ते शास्त्रज्ञ होते इरिक ए पॉर्नेल, वोल्फगॅंग इटरली आणि कार्ल ई वीमॅन. या 3 व्यक्तींना जे आहे 2001मध्ये बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट या भौतिक अवस्थेची 5वी अवस्थेच्या बाबतीत अभ्यास करण्यावरती त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण या ज्या 5 अवस्था आहेत भौतिक अवस्था त्या आपण बघितलेल्या आहेत. उद्या आपल्याला जे वायूंचे नियम आहेत म्हणजे गॅसचे जे नियम आहेत ते नियम बघायचे आहेत. त्याचे इक्वेशन कसे फॉर्म होतात ते बघायचं आहे. बाष्पीभवन, संप्लीभवन हे जे गोष्टी आहेत, सब्लिमेशन कशाला म्हणतात, हे सर्व गोष्टी आपल्याला उद्या बघायच्या आहे. उद्या आपण एंड करून टाकू या पहिल्या चॅप्टरचा. उद्या आपलं हे जे चॅप्टर आहे हे उद्या संपून जाणार. सर्वांनी व्यवस्थित कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, काय अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.